तसेच आज या ठिकाणी आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते आमचे सर्वांचे लाडके प्रिय बिकुललालजी बियाणी. कुठे गेले साहेब? नाही, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. वा, त्यांच्या घरी जेवण केलं असं वाटलं काय स्वर्गातच आलो का काय. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि तसे डॉक्टर सुधाकर डुकरे ना आशिष खंडेलवाल त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि तसे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि तसेच आजचे सौजन्य सापाला का काय. आणि तसेच आजचे सौजन्य पिंटू भाऊ कुठे गेले. व त्यांचं ओरिजिनल नाव प्रफुल आहे, प्रफुल. व त्यांना पिंटू भाऊच म्हणून ओळखतात, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि तसेच राधेश्याम बाबूलालजी बाहेती मिथून रमण आप्पा घेवारे आणि तसे गोलू रामेश्वर सोळुंके त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. इकडचे का महिला मंडळ काय टोल ना काय का. अय म्हातारी थोडा असं जोरदार वाजव बरं, असं कडकड कडकड. तसेच मी त्यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. विठाल विठ्ठल. आणि तसेच बाहेरगावून आले सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार चोपदार बेवडे बिवडे कॉलेजच्या पुरी पळून जाणे पर्रो बापाला धोका देणे पुरी लव मॅनेज करणारे झाले का सर. म्हणजे उद्या कोणी म्हणा नको माझं नाव नाही घेतलं म्हणून, म्हणजे आजच घेऊन टाकतो. विठाल आणि आज गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आज एवढा मोठा देवभाव सोहळा केलाय आणि याला भाग्य पाहिजे. आणि भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. चड्डी उठ रे. अरे उठ ना, तुला काही लाज लज्जा आहे का नाही. अरे उठ उठ उठ. अरे उठ. तर कीर्तनात कुठे चड्डी घालतो का. हा आठ कसं घालणार. पहिल्यांदा आला चड्डी घालतच नाही. बस खाली. काही चित्र माणसं याचे पोरांचं सोडून टाकला. ज्यांचं लग्न झालं तरी ते चित्र चड्डी घालते. जग बदललं. पहिले चांगली माणसं धोतर घालायची. धोतर गेला पायजामा, पायजामा गेला जीन्स झाली, जीन्स गेल्या बडमोड आला, बडमोड गेला हाफ चड्डी आली आणि हळूहळू माणसं मोकळी झाली. आता काय, आता सिग्नल नाही ट्रॅफिक नाही. ही चित्र चड्डी घालतो का ना. आता 2026 मध्ये सांगून ठेवतो 2027 मध्ये पार मोकळा कार्यक्रम होणार. मला महात्मा करतो. मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे रे. हात पाहिजे. तू रे मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे. येड. त्याच्या मागचा उठ रे. पिस्तूल आहे उठतो. आता देवाचं दर्शन घेण्यासाठी काय पाहिजे. अरे भाग्य पाहिजे. काय पाहिजे. जोरात बोल. भाग्य पाहिजे. पुऱ्या जोरात बोला रे. ह्यांनी तर चड्डीच घातली बो. काय पाहिजे. भाग्य पाहिजे. आणि दारात टळवाजोला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे म्हणून थाप. भाग्यवंत घरी भजन पूजन हो. नाही ते माईक खाली गेलो. याला भाग्य पाहिजे. एकदा पक्वाचं मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. हो यांचं 10-10 20-20 वर्षाचं तप आहे. फुगट नाही. कोणी उदायचं माझ्या पोराला पक्वा शिकवा. बापाची पेंड नाही. तसं जमत नाही. विठाल विठाल. आजच्या
पुढच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे. ए सर्वांनी ऐका, हे अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे. देवाचं आणि भक्ताचे आतुरत प्रेम अभंगाद्वारे यथार्थ वर्णन करतात. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज देवाचं आणि संताचं प्रेम आहे, पण देवाचं आणि भक्ताचं प्रेम सांगतो. जेव्हा नामदेवरायचे वडील घरी नव्हते दामू शेट्टी, तेव्हा मात्र नामदेवरायच्या आईने सांगितलं, नामदेवा तू देवाला निवेद्य खाऊ घालू नये. काय सांगितलं पोरो? देवाला निवेद्य खाऊ घालू नये. आता आपल्या काय म्हणते? अरे आपल्या काय म्हणते? आता हे काय तोंडे काय म्हणते? देवाला निवेद्य दाखवून, महिला म्हणतात जोरात बोलत जा, दाखवून. आपल्या कीर्तनात 3 नियम आहेत. बोलत चालायचं, पहिली गोष्ट यायचंच नाही, भामट्यावणी कीर्तन ऐकू नका. आणि दुसरा नियम इकडं तिकडं पाहायचं नाही. तिसरा नियम मी गेल्यावर मला घोडा लावायचा नाही. नाही मला ते पटलं नाही तर जाऊरकरचं कीर्तन, तुझं तुझ्या बायकोचं पटलं ना, माझा काय प्रश्न त्याच्यात? नाही तसं जमतच नाही. विठाल नामदेवरायच्या आईने सांगितलं, नामदेवा तू देवाला निवेद्य दाखवून खाऊ घालू नये. मग आता आपल्या काय म्हणते? देवाला निवेद्य दाखवून ये, फक्त तोंडापुढे नेऊन आण. खाऊ घालण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही. मग देवाला निवेद्य खाऊ घालून ये सांगितलं. मग नामदेवराय निघाले, देवाच्या पुढे निवेद्य ठेवला. देव का खायला तयार नाही. नामदेव महाराजांना वाटलं रोज माझे वडील येतात धामोशेटी, तेव्हा मात्र देव खातो, आणि मी आला तेव्हा खात नाही, प्रॉब्लेम काय? तेव्हा मात्र नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा तू जर माझ्या हातचा निवेद्य नाही खाला ना, मी तुझ्याच पायावरती माझा प्राण अर्पण करेल. दगडाची मूर्ती बोलू शकते का? खाऊ शकते का? नामदेव महाराजांच्या हातातून खाली का? इको द्या. पाषाणाची मूर्ती थर पाषाणाची मूर्ती थर पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती महाराज म्हणतात थाप थाप काल परवा तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये एका पोरून लग्नात एवढं जोरात शिट्टी हाणली तर मागून छड्डी उपसली त्याची. आता तुम्हीच विचार करा हवा किती पास झाली असेल. म्हणून महाराज म्हणतात कोण घेताय भगवान आखाते नहीं, नाम देवराय की तरह तुम खिलाते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, कौन कहता है भगवान
भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा नौर कहे ओ बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा है रो रो कहे। बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा नौर कहे ओ एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा है रो रो कहे। क्या होते आंसू, क्या पीड़ा होती हे है, क्या होते आंसू, क्या पीड़ा होती है। क्यों दर्द मुस्काए जो आके रोती हे है। क्यों दर्द उसका है, आंखें रोती है। एक बार तो प्रेम कर कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे ओ बार तो प्रेम कर कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे। एक बार तो इको दे राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे हो। अरे या जगात खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. जेव्हा भगवान जगाचा बाप पांडुरंग परमात्मा जेव्हा नामदेव महाराजांची परीक्षा घेण्यासाठी आले, ते पण कुत्र्याच्या रूपात तेव्हा मात्र नामदेव महाराजांनी त्या भाकरीला तूप राहून त्या कुत्र्याच्या मागे लागले. का खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे हो. पिंटू पाटील, खाऊ घालण्यामधला आपला असला आपला आपल्या डाव्या हातात काठी असते अशी लपवलेली आणि उजव्या हातात भाकरी. ते कुत्र जवळ आलं ते भाकरीच्या मागं करायचं आणि काठीच्या ठोका टाकायचं. असंच आहे ना, ज्या अर्थी आपल्या हातानं कुत्र सुद्धा खात नाही आणि देव तर सोडूनच टाका. अरे इथं नसला पाहिजे. तू किती वेळा आहे रे पण जोरात बोल. शेव दिले का घड्याळाला काटे किती 12. तुला आखली आहे का? 2 असतात 3. मग आता कशी 3 झाली मग काठी? तुझी स्मार्ट वॉच आहे, तुला काय करणार? आणि इथं नाचलं पाहिजे. आणि इथं जगाचा बाप नसतो. ही आपली पोरं इथं नाही नाचत. बजाव डीजे, गडुराचं पाणी कशाने डवली ना, मुतलं चड्डीत. आता काय? अरे इथं नाचलं पाहिजे. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का? बापायचाच नाही, सोनूचं कसं राहील? अहो थोडं हसत जाऊ. तुम्ही आजारी आहे का? हसतच नाही हो माणसं. हे जाऊरकरचा कीर्तन आहे, हसलं पाहिजे. 80% पोरं आता पुणे मुंबईकडे हसण्याचे क्लास आहेत. एवढं आपलं दुर्भाग्य झालंय. आणि हे फक्त एकच जागा आहे मन मोकळा हसतो, ते म्हणजे कीर्तन. आणि तुम्ही इथं येऊन असं बसते.
हो आपण चांगला माणूस लवकर जातो, काही जणांना अख्खं गाव कटाळलं मरूच ना. उलट पाहुण्यानं फोन केला, हॅलो हाय का अजून, आवाज वाढव थोडं. पाहुणे यायची बंद झाली आणि पाहुणे आले, पाहुण्याकडे असं पाहतो. पाहुणे म्हणले चहा, पाहुणे म्हणले दूध, पाहुणे म्हणले दारू, पाहुणे म्हणले रसा. हा ना 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 ना. हसला पाहिजे. अहो जे हसत नाही ना, गजानन महाराज त्याचा लई भारा काटा काढतात. हा जेवायला बसला आणि चमक निघली, 1 लाख 2 लाख मागचं लाख 9 लाख. हसत जा भाऊ, नाही हसी बाबा. ए पालुगण माने घाल रे बड्या. लई चित्र. ए ए बाई वाड्यावर या आणि राहतो वाड्याच्या घरात. मला आमदार झालं सारखं वाटतंय, अख्खी चेन खाली. चालू द्या कार्यक्रम. अहो पूर्वीलाही गाणी चांगली होती. थाप पाऊले चलती पंढरीची वाट, ती गेलो धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ते गेलो चल ग सखे चल ग सखे पंढरीला, ते विठ्ठल. ते गेलो दरीला दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. त्या मानगोनिया द्वारा दरीला पंढरीचा चोर, त्या मानगोनिया द्वारा दरीला पंढरीचा चोर. गजरेन महाराज की दरीला 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 पंढरीचा चोर, दरीला 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 पंढरीचा चोर. दरीला 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 पंढरीचा चोर, दरीला 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 पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. ते गेलो धनगरवाड्यात घुसला ग बाई, धनगरवाड्यात घुसला. आता देव का रिकाम आहे का कोणत्या पण वाड्यात घुसायला? काय तली चित्र गाणे करते. हा आणि तेवढाच नाही, नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचले. आणि ज्या बाबाच्या दर्शनासाठी, पांडुरंग परमात्माच्या दर्शनासाठी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गर्दी लागते आणि तो बाबा नामदेव महाराजांच्या कीर्तनात नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथी पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाथी पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथी पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथी पांडुरंग. हे जने भने चार देवा बोला भागा, जने भने चार देवा बोला भागा, जने भने चार देवा बोला भागा, जने भने चार देवा बोला भागा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, 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 पांडुरंग पांडुरंग. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गर्दी लागते. तो बाबा नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचला. इको द्या. उठा पांडुरंगाता प्रभात समय पाताळा, वैष्णवाचा मेळा करुणा पायी दाटला,
परमात्मा माझ्या नामदेवानांच्या कीर्तनात नाचला. काय अधिकार असेल नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, एवढी ताकद होती. आणि तेवढाच नाही, संताचा आणि देवाचा आतुरता प्रेम आहे. आणि तुम्ही तुमच्या एरियात 120 किलोमीटर इथून शेगाव मारा, बरोबर आहे ना? 120 आहे ना, मी तिथं पाठीला वाचलं 120 किलोमीटर आहे. लई लांब नाही, थोडं जवळ जात जा शेगावला. आणि दुसरं मंदिर आहे, पहिलं मंदिर शेगाव मध्ये गजानन महाराजांचं, आणि दुसरं मंदिर वीर संस्थान गजानन महाराज, आणि तिसरं मंदिर म्हणजे हे गजानन महाराज. जोरदार टाळी वाजवा. कनेरगाव मधले दुसरे गजानन महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि सोपे नाही गजानन महाराज, ते संत आहेत. काही लोक म्हणतात महाराज ते आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखंच व्यवहार करतात, आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखंच वागतात, पण तरी त्यांना सामान्य माणूस म्हणतात. सारिके ते संत असू द्या, पण ते आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखाच व्यवहार करतात, पण तरी त्यांना सामान्य माणूस म्हणता येत नाही. थाप मंदिरे कळस बोलला शेगावे मंदिरात, शेगावीच्या भूमीवर संत गजानन योगी येते, शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येते. समाधी घेऊन ऋषी पंचमीला गाई गणराया मंदिरी कणस बोलला शेगावी मंदिरात. गण 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 बोलते, गण 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 बोलते. हात वर करा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण 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 बोलते, गण 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 बोलते. हे गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. आणि तेवढंच नाही, मग आता शेवटचं दर्शन मग मात्र तुकोबरांचे आशीर् भरून यायचे. तुकोबराय म्हणायचे, झाले दर्शन तुझ्या हाता, येतो माघारी पंढरीनाथा. बस माय बापा, तुझं आता दर्शन झालं देवा, येतो बर का देवा, येतो बर का देवा, येतो बर का देवा, येतो बर का. पाऊल टाकाव गावाकडे आणि बघावं देवाकडे, पुन्हा अजून पाऊल टाका गावाकडे न बघावं देवाकडे. आणि देव म्हणू लागले, तुकोबाय पाऊल टाकता गावाकडे आणि बघता माझ्याकडे, उपदेश काय? हे जगद्गुरु तुकोबाय
म्हणजे काय कन्या जब मायर छोड़ती है पिता दीवार पे सर पटक 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 के लढता है येरी रडणार नाही त्याचं कारण आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज मुलगा का लढू शकत नाही. मुलाला विचारा. काय नाही महाराज 10-50 वर्ष ताप आहे. एकदा म्हातारं मेलं अख्खी तिजोरी आपली. पण मुलगी तशी नाही महाराज. जिस घर को मैं 25 साल मेरा 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 कर रही हूं ना मेरे को पता है ये सब छोड़ के जाना पड़ेगा तब भी प्रेम करते. अरे निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करते. तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजन करा विठाल त्याचं एक कारण आहे. कल्पना करा 14 वर्षाची मुलगी आणि शाळेतून जर घरी आली ना आणि पहिली चौकस करते आई आज बाबा जेवले का ग. नाही बेटी ते सकाळपासून चहा घेतली नाहीयेत ती कॉफी घेतली नाहीयेत आणि ते नाश्ता केले नाहीयेत आणि ती कोणाशी बोलत नाहीये आणि ते तिथेच बसून आहेत. आणि तू घे जेवून काय घाई. आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे. आणि मी नाही जेवणार. अरे ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना हो बाबा. बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा. अरे बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते. अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते आणि बापावरच्या तोंडावरचं पंगरण करते. बाप डोळेकडून पाहतो तर काय मुलगे कालीस बेटी कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा बाबा हातपाय झोपून देऊ का बाबा. बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा. बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा. बाबा बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा. बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. अरे बाप लढतच उठून बसलं मुलीला कवटाळलं. मुलीने विचारलं की का लढता बाबा का लढता. बेटी जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येते
आणि माझ्या तोंडाहून हात फिरवतीस, मला असं वाटतं की पांडुरंगा, अरे ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झाले त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, आणि जेव्हा ती मुलगी सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप फासासारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. अरे कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का, दादा येतो बर का दादा. तुझ्या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलंस ना दादा अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झाला ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. अरे जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते बाबा येतो बर का बाबा, येतो बर का बाबा. अरे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मग जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे कारण नाही बाप. अरे ज्या बापानं तर आताच्या पोळासारखं सांभाळ केलं, ज्या बापानं अन्नाचं मोठं केलं, ज्या बापानं बोध धरून चालवायला शिकवलं, आणि तीच मुलगी सासरला नांदायला जात असते, कारण नाही बाप. अरे जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, म्हणून कन्या सासुऱ्याशी जाये जाये, कन्या सासुऱ्याशी जाये हो, कन्या सासुऱ्याशी जाये जाये, कन्या सासुऱ्याशी जाये.
अशी जाय मागे परतुनी पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. अरे निस्वार्थ प्रेमी मुलगी आपल्या बापावरती करते ते निस्वार्थ. अरे निस्वार्थ प्रेम करते. अरे आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा माझे तुकोबर आहे पाऊल टाकतात गावाकडे आणि बघतात तुकोबर आहे देवाकडे पाहतात आणि देव म्हणतात तुकोबर आहे पाऊल टाकतात गावाकडे आणि बघता माझ्याकडे उद्देश काय. कन्या सासूर अशी जाय मागे परतुनी पाय. कन्याचे मायेर छोडते सर पटक पटक के लढते. देवा जेव्हा मुलगी सासरला नांदायला जात असते तशी माझी अवस्था झाली देवा. अरे आई वडिलांच्या पाय पडले पाहिजे. तू कितवीला आहे रे. तू पण सातवीलाच का. तू रे पाचवीला का. तू चौथी. तू उठ बर. मामाला पोरगी आहे का. अरे मामाला पोरगी आहे का. किती एक. आपल्याला एकच लागत तिलाही नको. हा बस खाली. तू रे छड्डीवाला उठ. नाही ह्याला उठायला 3 घंटे लाग. तुझ्या मामाला का मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत आहे. ए आई वडिलांच्या पाय पडतो का रे. खरं बोल. हा हा पाया पडले पाहिजे. बस तू खाली. तू रे चड्डीवाला. हे पण चड्डीच घातले आता काय. तू पडतो का आई वडिलांच्या पाया. इथे तुझी आई आली का वडील. तू काय आला मग. बस खाली. तू रे बरे. तू पडतो का. बस. स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी. अवा अर्ध्या रात्री या उठणार कोण. जोरात बोला. पुरुष मंडळी जोरात बोला. पुरुष जोरात बोला. नाही जोरात जेवले का नाही. आई. जेवायला वाढणार कोण. आई. पप्पा जेवायला बसला 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला आणि कोणी केली भाजी. त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर उठून जाईल ना. एवढा भरपाप कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी. आणि पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला मी नाही केली. हा मग कोणी केली. नाही म्हणजे ती महिलांची स्टाईलच असते तशी. तुझ्या बायकोनं केली. पप्प्या म्हणला बायकोनं केली होय. आणि पप्पाला बायको म्हणले की पप्प्या पेटूनच सुटला. आणि आता 80% पुरुषांची इज्जत राहिली नाही का. 80% महिला मंडळ नाव घेऊन हाका मारतात. एवढी गड्यांची किंमत कमी झाली. आता ही मंडळी ह्या मंडळीला काय म्हणती. ए श्याम ए श्याम खिशात नाही दाम. काय नाव आहे. आणि पुरुष म्हणणे तुम्हाला सांगतो ओ. आणि आज अखंड इनाम सप्ताहानिमित्त जेवढा मोठा देव भविष्यवाडा केलाय. आणि आज पुरुषांना सांगतो वजन ठेवायचं घरी. वजन बायको पुढं. आणि बायकोला म्हणायचे ए जेवायला वाढणारच. तसं बाईवानी हाका मारायचं नाही. ए स्मिता ए स्मिता मला जेवायला वाढतेस का ग. तसं म्हणायचं नाही. ए जेवायला वाढणारच. 1-2 काच किचकट. ती म्हणली नसती वाढीत. मग आता काय विचार करायचा नाही. बाया मागं सरकवायच्या. जे होईल ते होईल. दारात जायच्या चप्पलीपाशी आणि चप्पल घालून धाब्यावर जेवण यायचं. नाही तुमच्यात हिंमत नाही मारायची. अहो किती मोठा माणूस असू द्या. बाहेर साहेब आले साहेब आले साहेब आले. साहेब घरी आल्यावर अहो एका बायकोन नवऱ्याला सांगितलं तुम्हाला झाडावर चढता येतं का हो. तो म्हणला नाही तुमच्यापेक्षा माकड तर बड. आणि ते 15 दिवसानं झाडावर चढायला शिकलं. आणि बायको पुढे आलं ए मला झाडावर चढता येत आहे आणि तुमच्यात माकडात काय बदल. असले बायका गाव. आणि पप्प्या म्हणला बायकोने केली होय. मग मग चालायचंच. मग नवीन हाय मसाल्याचा अंदाज नसेल. असं होतच असतं. वाढ वा 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 आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल सडी आणि हातात बिडी
आणि ओढतोय काडी आणि त्याची बायको जाडी जाडी आणि आई मात्र हटकुळी तर का आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे हे आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे दुनिया आई रे हे माँ बाप को कोई नहीं माने हे माँ बाप को कोई नहीं माने औरत को भगवान हे आई रे बेईमान दुनिया 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 आई रे माँ बाप को कोई ना माने औरत को मान साधु संत को कोई ना माने हिजडो को बेईमान आई रे बेईमान दुनिया आई रे. इकडं बघायला मंडळ नियम तोडले का गेलं पाण्याला कीर्तन तिकडं काय पाहता थोबाड वाजते बाई. अहो हिची तर पोरं असते तो तूड बरा 5 मधून 5 गेले किती राहिले आय बचत गट हे 4 गुरुवारचा प्रसाद आहे बाई. बस गाडी गुरुवार काऊन धरता तुम्ही ए बरे कुठे गेलता रे तू लघवीला गेलता का लांब जायचं ना तिकडं नाहीतर इथं वास सोडून टाकशील नाहीतर अख्ख चड्डीत. ए 4 गुरुवार धरती बाई आणि 71 दिवशी नवऱ्याच्या बाया पडती का आय पप्प्याची आई. आय इकडं पार्वतीनं गुरुवार धरला आणि तिकडं शंकर पिऊन आला काय उपयोग झाला आणि इकडं पार्वतीने एखादं धरलं आणि इकडं शंकर काळ्या पिशवीत मटण घेऊन आला कापून डगील कापून डगील शंकर मुतला शेडीत आता काय. हा हसलं पाहिजे हो. काय माणसं काय नाही हस काय त्यांच्या मुळे दुखत काय माहित भाऊ हसतच नाही विधान आणि आज पिंटू शेठ हे सर्व एकत्र आलेत ना आज आज साहेब बसलेले आहेत सर्व एकत्र आलेत ना हे कार्यक्रम करून ही सर्व एकत्र आले आणि तरुण मंडळ आहेत आणि जे आता ज्यांचं वय झाले त्यांनी तर 80% तर सप्ते बंद करू नका तुम्ही तरुणांच्या हातात सप्ते द्या का तुझं अंग थकलं भाऊ तू कायला लोड घेतो आणि एका पोरानं टाळ घेतला म्हातारं उठलं तुला जमत नाही तू बस खाली ते पोरं म्हणले हे घे तुझा टाळ बाई वाड्यावर आहे काय मला देणं घ्या तरुणांना कार्यक्रम करू दे. आज पाटील सर्व एकत्र आलेत पाटील कार्यक्रम करेत आणि उपाध्यक्ष अध्यक्ष सचिव सर्व एकत्र एवढा मोठा देवभव्य सोहळा केलाय आणि यांच्या पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद पाहिले त्याच्यासाठी एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह होत नाही. ए पांडवाची जीत आणि कौरवांची हार काय झाली पांडवाच्या माग किती पांडव किती एवढ्या गडबडी सांगतो का रे किती 5 6 कोण नाही का पुस्तक वाचली का काय करू काय करू काय करू आणि हे तुम्हाला वाटतात ना कडक कपडे घालणारे आमदार खासदार हे सर्व आहेत ना मोठे मोठे माणसं कोटीची गाडी कुटीची
किती कोटीची गाडी, 1 कोटीची. कधी पण पहा, कधी पण पहा, ते हसत खाली उतरतच नाही. अरे हसणं काय तुझ्यामुळे दुखत आहे भाऊ. आणि ते आम्हाला घरी नेतात, महाराज तुमची पाऊल लागू द्या घराला. आणि ते आम्हाला सांगतात, महाराज इकडं पापर, हाताकडं पापर, हात कधी बदलू शकतो. महाराज सगळं आपले. म्हणजे इकडे त्याचं पोरग झोपू नये. महाराज दारू पिऊन लिव्हर खराब झालं महाराज. इकडं पोरगी झोपली खाटावर. महाराज ती काल परवा परून गेलती, काळच आणलं तिला. महाराज काय करू आता, मी गेलं पेटून दे बंगल्याला, आता काय करतो. हसलं पाहिजे, हसतच नाही काय माणसं, दिल खुश. हसला पाहिजे हो. आणि आपले एवढे ताळकरी माळकरी आहे. आपला विषय कुठं चालू होता, 5 पांडव. पांडवांची जीत आणि कौरवांची हार का झाली. कौरवांच्या मागे एकही मोठा माणूस नव्हता. 100 कौरव होते, पण आमच्या 5 पांडवाच्या मागे एकच भगवान श्रीकृष्ण होते. पेटलं. बघता काय माझ्याकडे तुम्ही, पेटलं. बुकाच झाला त्यांचा. का, ज्यांच्या पाठीमागे देवाचा आशीर्वाद आहे. पिंटू शेठ, हे सर्व शेठ, आम्ही ज्यांचे गुजरात आमले मारवाडी येते, एकदा जोरदार टाळी वाजव त्यांच्यासाठी. अहो सगळ्या समाजात जास्त समाज म्हणजे आमचे मारवाडी साहेब. मारवाडी समाज एवढा मोठा आहे, त्यांचा एकला माणूस ते पाय खाली ओढत नाही कधीच. आपली चित्र मराठी, एकदा वरी गेलं ओढ पाय त्याची खाली. अहो त्यांचा माणूस जर एक वरी चालला, सर्वांनी त्यांचा एक माणूस वरी चालला, पायाला धरून जगत्यान, त्याला वर त्याची चर्चा करतात. आणि आपली मराठी माणसं लई चित्र. 3 क्वालिटीचे 3 गेले जंगलात, भर जंगलात. रस्ता सापडना. मग ते मात्र वनदेव प्रसन्न झाले, बोला काहीचे. मग पहिले मारवाडी आले, देवा माझी एकच इच्छा आहे, पैसे देऊ खूप, गुजरातला जातो बिझनेस करतो. तथा असतो. गुजरातवाला गेलं गायब. दुसरा आला धनगर. धनगर ते मेंढे, धनगर वजनदार माणसं असतात. म्हणले तुझी काय इच्छा आहे. म्हणले मला मूर्ती लोकातच राहायचं ना, डायरेक्ट स्वर्गीची अमर, स्वर्गात इंद्रदेव कल्पतरू नाम तरो, डायरेक्ट इंद्राच्या दरबारात. तिसरं मराठी, तुझी काय इच्छा आहे. थांब देव मला तंबाखू चोळू दे. म्हणजे आपली जहागिरी गेली पण फुगिरी गेली ना, असली मत मराठी आगाव. 2 मिनिटं आपलं देवाला थांबवलं. काय इच्छा आहे. म्हणले देवा लय दाट जंगल आहे, मला काय कर म्हणा. जे गुजरातला आणि जे वरी गेले त्याला आधी खाली पाठव. म्हणजे एखादा वर गेला त्याचा काटाच काढायचा. एक पोरग माझ्या पशाला म्हणले 5 मधून 5 गेले, किती राहिले. आमच्या वर्गात एका गुरुजीने प्रश्न विचारला. म्हणजे तो म्हणला सर मला नाही येत, अजून सोपं करून सांगा. मग गुरुजीने सांगितलं तुझ्या डब्यात किती चपात दिले. तो पोऱ्या म्हणला 2. मग 2तला 2 खाली का राहिलं. तो म्हणला भात. अरे येडे शून्य म्हणणं भात कुठं असतं काय. एका गुरुजीने प्रश्न विचारला. म्हणले दगड पाण्यात टाकल्यावर बुडतो का. तो म्हणला सर बहुतेक त्याला पोहता येत नसल. आता एका गुरुजीने प्रश्नाचं म्हणले कितवीला आहे. तो म्हणला 6वी.
तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म तर बुधवारी झाला. म्हणले तुमचा केव्हा झाला? सरांनी सांगितलं बाळा माझा जन्म तर रविवारी झाला. म्हणले खोटं बोलताय, रविवारी जन्म होतोच नाही. सर म्हणले का? रविवारी तर सुट्टी असते. आता जन्माचं आणि सुट्टीचं काय आहे का? सर म्हणले चुपस, लई बोलू नको नाहीतर कमरचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही. सर म्हणले का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच गळणार आहे म्हणले आता. म्हणून महिला मंडळ आज तुम्ही संत गजानन महाराजांपुढे एकच मागा. काय मागा? पुत्र दे गुंडा त्याचा तिने लोकी झेंडा त्याचा तिने लोकी झेंडा त्याचा तिने पुत्र दे गुंडा त्याचा तिने लोकी झेंडा त्याचा तिने लोकी झेंडा त्याचा तिने लोकी झेंडा त्याचा तिने लोकी झेंडा पुत्र दे गुंडा त्याचा तिने लोकी झेंडा त्याचा तिने लोकी झेंडा त्याचा तिने लोकी झेंडा लोकी झेंडा. महिला मंडळ तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पोटी जन्माला पाहिजे. हे वजनदार पोरं असतात. ही चित्र एक माझ्या पशाला म्हणले महाराज रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. हा मग एका अंगावर कसा झोपत असल? आता माझी अक्कल खलास झाली. त्याच्या पाठीमागं पोरगानं म्हणले महाराज रावणाला तोंड 10 आहेत, मग गाडीत बसल्यावर विमान खाल्यावर थुकायला कसं बाहेर काढत असेल? म्हणजे आता ही चित्र पोरं असतात. मी म्हणत आता हनुमंतरायला विचारायला लागेल. इथं हनुमंतरायचं मंदिर आहे का? तुला विचारलंय का? हाय गाव कुठे? गावात आहे का? आपण तिथं मिरवणूक निघली बघा. मिरवणूक पण असे कार्यकर्त्यांनी छान काढली नाही. एकदा जोरदार टाळी वाजवा. रतन घोडा पाय घोडा त्यांनी घोडा कॅन्सल केला. घोड्यावर पडलो तर काय करू आता? घोडा कॅन्सल केला बरं झालं, पण रथ चांगला आहे त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. मी म्हणे आता हनुमंतरायला विचारायला लागेल मारुतीला. आता तो पट्ट्या लंक्यात गेलता ना, मला काय माहितीये. आता आम्ही तुमच्या गावातून चूप बसतो. हे गाव तुमचं आहे, तुम्ही आम्हाला झपकी होती आम्ही. पण ह्यो मारुती वाघ सोपा नाही. तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावण हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी रावणाची हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी. अरे भुकाच केला म्हण. अहो दाढी जाळे मिशी असतील का? ओ आजोबा दाढी जाळे मिशी असतील का? बोला ना. असतील? हे कसं शक्य? अहो दाढी जाळे मिशा कशा असतील? मी दोघांचं जन म्हणजे वायर गुतागुत केलेलं आहे ना. बुक्काच केला म्हणा. आणि एवढी ताकद होती हनुमंतरायमध्ये. अरे हनुमंतरायमध्ये कसली ताकद? तर त्या वाघानं आईचं दूध पेलं होतं. आणि आईच्या दुधामध्ये एवढी ताकद होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मात्र दुधाचा थेंब जरी असं दगडावर पडला ना, खटमड्या दगड तुटायचा. आता दूध राहिलंय का? अय चष्मुला आजीमाय दूध राहिलंय का? बोला ना हो तुम्ही. तुम्ही तर शिवच्यापूच झाले बा. बोलना चला महिला म्हणलं आता दूध राहिलंय का? नाही. आता काय? आता बाटली. आता जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली बा. नाही फक्त टोपणात बदल होतो. ते लबरच जातं मग पत्राचं होतं. 100 टारकरी असू द्या ती एक एवढं ऐकत नाही. ते म्हणतात त्यांच्यात दम असले तुम्ही पिऊन दाखवा. अरे म्हणजे आमची गाथा गेली आणि मालिका गेला म्हणजे तू 70ची पण आमचा बॉस होतो का काय? हे पिणारीची तर असतात.
ही चित्र दोन म्हातारे पावरावर बसले. म्हणला होय रा, दारू पिल्यानं खोकला जातो का र? दुसरा म्हणला 100% जाणार. तो म्हणला का? अरे दारूमुळं माझी बायको गेली, घरदार गेलं, पोरबाळे गेले, तुझा खोकला काय नाही जाणार बुवा. अरे आता ते घाली ना वेगळं, हे घाली ना वेगळं. अहो 4-5 बेवडे एकत्र आले, म्हणले आज पार्टी झाली पाहिजे. पण कशाची पार्टी? एक बेवडा म्हणला आज दारू पिऊन काय मजा आली नाही पार्टीत. पण कशाची? एक बेवडा म्हणला माझ्या बायकोने माहेरून बकरं आणले. म्हणला हां हां हां, बकराचीच पार्टी झाली पाहिजे. मग रातच्या 12 वाजता गेलं, आणलं बकरं, खाल्लं पेलं आणि उद्या सकाळी घरी गेलं आणि पाहिलं तर काय, जिथं तिथं खुटीला बकरं बांधू नये. आणि बायकोला काय म्हणतात, ऐ नाही नाही नाही, फरक झाला व थोडं. आज झटका बसला पाहिजे. इकडं पा, हे बकर इथं कसं आलं? ते बकरा जाऊन द्या, मरून द्या. तुम्ही रातच्या 12 वाजता येऊन इथं कुत्र कुठं नेलं? आता इथं सांगितलं ना, कोणा दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी आता मंडपाच्या बाहेर गेल्या गेल्या काढलीच तंबाखू. होय रे, हा बघ लयच लांबून लांबून महाराज येतात बुवा. बघ काय का असं ना, पण पिंटू पाटील आणि सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन, बियाणी साहेब सर्व एकत्र येऊन, पण ते आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं बुवा. हा 11 वर्षाचंच होतं, पण लय ठोकत होतं र. अरे दुसरा म्हणलं, त्यांनी सांगलं की दारू पिऊ नका, व्यसन. गप सांगितच असत्यात, होय होय म्हणतच असतंय. आपण जरी चांगलं वागलं, त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. तू त्यांचा नको लोड घेऊ, त्यांचा धंदाचे तंबाखू खाऊन मोकळा थाप थाप. नका करू नाश, बघा हे बेवडे चॅप्टर असतात, यांचं काही लोड घेऊ नका. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या जणांना सांगतात,
सर्वांनी ऐका. तैसे झाले माझ्या जीवा कैसे. येतो बर का देवा, येतो बर का. आता 11:15 वाजले तरी येतो बर का देवा. आलेच आहे ना. पण देवा माझी तशी अवस्था झाली. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटणशी केशवा. सर्वांनी हातोरी करा एकदा. सर्वांनी हातोरी करा. चलो महिला पुरुष लिए पलट. ओ बाबा टोपीवाले हात वर झाले का सर्वांचे. ए बरे हात वर करे. ज्यांचे ज्यांचे हात खाली असतील ते उद्या नसतील. उरकायचं का. शुद्धीवर आहे का तुम्ही. नाही तशी वेळ खूप झालेली आहे. आणि तसे आज सर्वांनी ऐका. आता आज गजानन महाराजांच्या पवडा वजनदार माणसे बियाणी महाराज. आणि तसे सर्वांनी ऐका. आणि आज गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आता गजानन महाराजांचा प्रगट दिन जवळ येणार आहे. आणि ह्याच महिन्यात आहे बरोबर आहे ना. फेब्रुवारीमध्येच म्हणे सर्वांनी आहे का. फेब्रुवारी महिन्यात जे गजानन महाराजांचा प्रगट दिनानिमित्त आज एवढा मोठा देव सोहळा केला आहे. आणि तसेच आज ज्यांनी माझी तारीख घेतली पिंटू भाऊ सौजन्य राधेश्याम बाबूलालजी बाहेती. बाहेती कुठे गेले ते. हां तुम्हीच आहेत का. वा वा. कोणी ओळखच पटा नाव मला. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी पण. मिथून घेवारे कुठे गेले साहेब. कुठं आहेत सर्वांनी या बरं पुढं या. पट 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 पट. मिथून हा गोलू साहेब त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. वा वा. मिथून साहेब आहेत ना. मिथून वा वा वा. वजनदारच माणसं आहेत. तो टाळी वाजवा असं कडकड कडकड. अंदाशेद आमचे कुठे गेले ते आशिष साहेब त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि आशिष साहेब तर पहिल्यांदा आशिष साहेब पहिल्यांदा आले. ओळखूच आहे ना आम्हाला. सुटर घातलं आणि जेवायला नेलं आम्हाला तिथं. आणि दुसऱ्यांदा आम्ही थोडं जेवलं आणि बसलो. तेवढ्यात मात्र कधी घरी गेलं कोट बोट पाना. ते म्हणले महाराज तुमच्यासोबत राहिला तुमच्यासोबत फिरायला म्हणजे आम्हाला सुद्धा वजनदार. म्हणजे ज्यांचा महाराज असा असेल त्याची कार्यकर्ते कशी असतील. एकदा जोरदार टाळी वाजवा. वाजवा असं कडकड कडकड. आणि भिकुलालजी बियाणी त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि सुधाकर साहेब त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. डॉक्टर साहेब डॉक्टर आहेत का. वा वा. सुधाकर साहेब आहेत ना. तू आम्हाला थोडं नावं सांगायचं. हे सुधाकर साहेब आहेत. हा वा. सुधाकर साहेब तर वजनदाराचे कपडे बुपडे. बियाणी साहेब सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आज आम्ही त्यांच्या घरी गेलो. आपलं
बिर्याणी साहेब यांच्या घरी सर्वांनी ऐका, सर्वांनी ऐका. असं सुंदर जसं जेव घातलं आणि इथे त्यांचे पत्नी बसले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि त्या मातेने एवढा मोठा असा गोड रे त्या मातेने असं सुंदर जसं जेवण केलं, असं खाऊ अमृतच खाऊ वाटतायत. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि त्यांच्या घरी इतकं तूप वाढलं. आता तूप नाही आमच्याकडे. आता तूप म्हणलं की चूप नाही. आता तुपाची लई व्यवस्था झाली. आता तूपच नाही, पण यांच्या घरी तूप आहे. या एकदा जोरदार टाळी वाजवा. मी त्यांचे आभार मानतो. विठाल विठाल आई-वडिलांची सेवा करा. आई-वडिलांना त्रास देऊ नका. तुमच्या पाय पुढे विनंती आहे. आणि त्या कीर्तनात सुना आलेत का? सुना सुना थोडं सासूबाईला आई म्हणा. आणि सासूबाई तुम्ही आज थोडं समाधान बसत जा. असं टन उड्या हाणत जाऊ नका. आणि तुम्ही आहे ना, सुनबाईच्या नावाने खडा फोडायचं थोडं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची आई अशी, हिचा बाप तसा, साडीत दिल्यान पिसच राहिला. हर का एवढी भिकर आहेत का आपण? तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 लक्ष्मीच माझ्या सून तोडच नाही. सूनबाई लगेच चहाच घेऊन येणार. आत्याबाई चहा. अहो जग लई येड आहे. फक्त गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करील. सुना सासूबाई सासूबाई काय म्हणते सूनबाई येण्याच्या आधी, माझ्या डोळे देखत सूनबाईला आणायचे. डोळे देखत आण बाई आण. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. जानेवारी मध्ये सुनाली का मार्च मध्ये डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. हा थोडं गोड बोला. आणि सुना तुम्ही आत्ता घरी गेल्या सासूबाईला आई म्हणा. आणि तुमच्या घरी असं पाहुणरावळे आले ना, तुम्ही फक्त टुचून लावून द्यायचं. पाहुणे म्हणचं अहो आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. टाळ्या छाडले बा आता तर. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडे, निघालीच घासायला. आणि म्हातारी म्हणली की साबण खल्लास करील, पण भांडी आय 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 आरसाच. आणि आत्ता घरी गेल्या सासूबाईला आई म्हणा. काय काम असलं ना इको द्या. तुम्ही माझी आत्याबाई नाही, धरू का तुमचं पाय? अरे म्हातारी म्हणून माऊली जाऊर करतो ध्यानात ठेवलं का काय? म्हणून आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही. मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत. आणि तुम्ही माझी आई, तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याच लेकरू आले, सासऱ्या बापासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आई म्हणतो. आणि तू कशाला चपात्या करते? होकी बाजूला मी आहे की ओके. अहो जाम झाली म्हातारी चपात्या करू करू जाम. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. आणि इकडं टीव्हीला मालिका लागली, तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला बाई? इकडं म्हातारी धुरण आणि इकडून म्हातारी म्हणते राग म्हणून हसलंच पाहिजे. आता इथं कीर्तनात महिला मंडळ हसलेत ना, हे सज्जन आहेत. इथं पुरुष मंडळ हसले, हे सज्जन आहेत. इथं हसले नाहीत ना, लपडा आहे. हसलं पाहिजे. आणि जे हसत नाही ना, जे हसत नाही ना, पांडुरंग परमात्मा लय भारी काटा करतो. त्यांची ती खुना करतो, खुना खुना. हां साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात. आणि आता इथं 80% माझ्या कीर्तनात जे पुरुष मंडळी बसले आहेत ना, 80% पुरुष मंडळीला नाही ते नाही हो, शुगर आहे शुगर. हां
शुगर आहे आणि शुगर वाऱ्याने एक पत्ते पाळावे. तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. एक चपाती एक भाकर खिशामध्ये ठेवायची. आपण गेल्यावर जगाला काही देणं घेणं नाही. नाही जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत जग आहे, जोपर्यंत आपण नाही तोपर्यंत जग नाही. हो आपण हे लोक फक्त आपल्याला वापरून घेणार आहेत. शुगर वाऱ्याने एक भाकर खिशात ठेवा आणि शुगर वाऱ्याने थोडं गोड खायचं कमी करायचं. लग्नात गेला पहिली बुंदी, पहिला गुलाबजाम फक्त पाहायचं. खायचं नाही, पाहायचं. आणि हे काय म्हणते बुंदी बुंदे बुंदे का बुंदे, आणि ते बी वाढणार. घेता का घेता द्या वाढलं शुगर. कायला मरायला खातो गोड. विठाला विठाला उरकायचं का उरकायचं. विठाला विठाला